आज तर वावरात गेल्या गेल्याच पाक एवढा मोठा साप दिसला. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. सकाळी 10ला लाईट येताच मी आणि भासा आलो वावरात. कारण आपल्याला लावायचं होतं हरभऱ्यात ठिबकवर पाणी. मग बोरवेलचा पाईप ठिबकच्या कनेक्शनला जोडायला 2 एल्बो लागत होते. ते 2 एल्बो घेऊन आम्ही आलो विहिरी. पाईप जोडायला 2 एल्बो तर आणले, पण ज्या पाईपाला जोडायचं तो पाईपच आणायचं विसरलो. मग मयूरला पाठवलं पाईप आणायला, आणि तोपर्यंत मी या पाईपाचं पूच काढून घेतलं. मयूरनं पाईप आणल्यावर मी ठिबकचं कनेक्शन बोरवेलच्या पाईपाला जोडून घेतलं, आणि ते जोडून झाल्यावर आम्ही जात होतो मोटर सुरू करायला. तेवढ्यातच इकडून वहिनीने आवाज दिला की पाक एवढा मोठा साप आहे. मग काय सुटलो आम्ही दोघंही साप पाहायसाठी. नदी येऊन पाहत नाही तर पाक एवढा मोठा साप होता. शेतकरी मित्रांनो, हा आपल्या वावरात आढळून येणारा सर्वात जास्त विषारी साप आहे. आमच्याकडे या सापाला कोबरा किंवा नाग म्हणून ओळखतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा. तो साप जडलोक जात नाही, तडलोक आम्ही त्या सापाच्या मागे फिरलो, आणि शेवटी तो साप आमच्या धुऱ्याजवळच्या या गोट्यात गेला. आणि मोटर चालू बंद करायला आपल्याला अडूनच येवजाव करायला लागते, पण आपल्या शेतकऱ्यांचं डेली असल्याच्यानं आपल्याला काही एवढं वाटत. मग बोरवेल जवळ येऊन मोटर सुरू केली, गव्हाच्या वरात बसून आम्ही हरभरा खाल्ला. तेवढ्यातच बाबाचा फोन आला की घरी ठेकेदार आले, तू लवकर. मग जाता जाता हे उसक कुटार दिसलं, ते कुटार घेतलं बैलाले, ते घेऊन मी आलो. ठेकेदार तर केव्हापासूनच वाट पाहत होते. तो विषय असा आहे की आपण एवढं घर तर बांधलं, पण त्या घरापुढे आता हे जाई काही आपल्याला एवढी खास वाटून नाही राहिली. मग वॉल कॉम्पाऊंडचा खर्च किती हे विचारासाठी ठेकेदारला आपण बोलवलं होतं. तेवढं विचारून घेतलं, आणि ठेकेदार गेल्यावर घरात येऊन सर्वात पहिलं तर जेवण केलं. आणि मग संध्याकाळी भासा पुण्याला जात होता, त्याला सोडून द्यायचं होतं. गाडीचा टाइम पण झालाच होता. मग काढली आपली चकुली, भासाला घेऊन मी आलो आपल्या गावच्या फाट्यावर. जामनेर मार्गे गाडी असली म्हणजे आम्हाला मलकापूर जायची गरज पडत नाही. गाडी आमच्या फाट्यावरच थांबते. 10 मिनिट फाट्यावर थांबत नाही तर तेवढ्यात गाडी आली. मग भाषाला गाडीत बसवून मी पण निघालो घरी जायसाठी. अरे तुम्ही कुठे चालले? तुम्ही ना आपल्याला अजून फॉलो नाही केलं, तेवढं फॉलो करून. आणि आपले व्लॉग आवडतात का ते कमेंट करून पण सांगून द्या. भेटू आता पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांना जय श्रीराम.